नाही नाही, आता मदत मिळायला उशीर होणार नाही. पंचनामे लवकर जातील. 8-10 दिवसाच्या आतमध्ये कधी कशी मदत मिळेल त्यासाठी आम्ही पाठपुरावा करू. आता तुम्ही सगळ्या परंतु अजूनही 2-3 दिवसामध्ये परत पावसाचं वातावरण सांगितलेलं आहे. हवामानाचा अंदाज आहे. त्यामुळे कदाचित अजूनही थोडंसं वेट करावं लागेल. काल चांदवडला आपलं राहुल आहे जे आमदार आहे त्यांनी जवळजवळ 3,000 लोक पीक विम्यापासून वंचित आहे, त्याबद्दल काय सांगा? नाही, पीक विम्यापासून वंचित असेल तर त्यांची नावं घेऊन आणि तपासून त्यांना त्यांच्या पीक विमा त्यांना कसा मिळेल त्या संदर्भात शासन कारवाई करेल. बिजोटे परिसरामध्ये तिथल्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं की दरवर्षी त्यांना नेहमी अतिवृष्टीला आणि तुमच्या गारपीटला आणि वादळाला सामोरं जावं लागतं. म्हणजे त्यांच्या पाचवीलाच पुजलेलं आहे. अशा प्रकारचं ते वातावरण दरवर्षी त्यांचं खराब होतं आणि मोठ्या हजारो हेक्टरचे या ठिकाणी नुकसान होते. आज मी कांद्याचे नुकसान पाहिली. काही कांदे तर एकदम छोटे आहेत, ते काढणं पण शक्य नाही आणि जे काढणीला आलेले आहेत तेही सडण्याच्या मार्गावर आहे. त्यांनाही मार्केट फारसं मिळणार नाही. त्यामुळे चाळून जरी काढले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. एवढे नुकसान तर त्यांचं झालेलंच आहे. आणि मी डाळिंबाचे फुलं पण या ठिकाणी बघितले. त्यांच्यावरही अतिवृष्टीमुळे किंवा गारपीटमुळे त्यांच्या जी काही फुलं आहेत त्या फुलांवरती जखमा झालेल्या आहेत आणि ते डेव्हलप होऊ शकणार नाही. शिवाय त्या फांद्या ज्या आहेत, फांद्या पण काही ठिकाणी डिस्टर्ब झालेल्या आहेत किंवा जखमी झालेल्या आहेत. त्याच्यातून अन्ननलिका जात असते. अन्न जे फळांना पाहिजे ते अन्न त्या फांद्यांमार्फत जातं. ते अन्नही त्याच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचणार नाही. त्यामुळे यावर्षी त्यांना काय माल घेता येणार नाही. द्राक्ष बागाच्या संदर्भामध्ये जे काही थोडेफार कोंब फुटले होते, छाटणी झाली होती. ते छाटणी झाल्यानंतर जे काही सबकेन बाहेर निघाल्या होत्या त्या केन अतिशय जाणीवपूर्वक खराब झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये काढूनच फेकून दिल्या पाहिजे. त्या काढूनच फेकायची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. कांद्याचंही झालं आहे, द्राक्षाचंही झालं आहे, डाळिंबाचंही झालं आहे. जी पिकं आज उभी आहेत त्या सर्वच पिकांचं नुकसान झालंय. या संदर्भामध्ये मान्य जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकारी पंचनामे करतात. पंचनामे करून हा सगळा प्रस्ताव कॅबिनेटवर जाईल आणि शासन यातून काही ना काहीतरी शेतकऱ्यांना 100% मदत करेल. तुम्ही बघा, नैसर्गिक आपत्तीमध्ये इथले आमदार बोरसे साहेब, मी, आमचे माझे सहकारी यतीन पाटील, आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत आणि केंद्र सरकार, राज्य सरकार यांनी ठरवलेले जे काही निकष आहेत त्या निकषाच्या आधारे काही मदत शेतकऱ्यांना करता येते. परंतु मदत किती नुकसान, कोणाचं किती नुकसान झालेलं आहे त्यावर सर्व अवलंबून आहे. 100% नुकसान झालं असेल तर त्या शेतकऱ्याला बऱ्यापैकी चांगली मदत केली गेली पाहिजे. थोडं नुकसान झालं, 30% नुकसान असेल तर मग ते नॉन फॉर्मनी केलं तरी चालेल. असं काही त्यामध्ये करता येतं का हे सगळं तपासून पाहू आणि निर्णय घेऊ. त्याला काय, कांदा जसा मार्केटमध्ये पुरवठा आणि मागणी या गोष्टीमध्ये तफावत निर्माण झाल्यामुळे 20% निर्यात शुल्क कमी करावं अशी शेतकऱ्यांची गेल्या अनेक दिवसापासूनची मागणी होती. राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, मी, परिवहन आम्ही सर्वांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आणि ही 20% या ठिकाणी जी काही निर्यात शुल्क आहे ते तात्काळ कमी करण्यासंदर्भात विनंती केली आणि त्यामध्ये माननीय पंतप्रधान, त्याचप्रमाणे वाणिज्य मंत्री, त्याचप्रमाणे कृषी मंत्री यांनी तात्काळ पुढाकार घेऊन ते काही निर्यात शुल्क आहे ते 0% केलेलं आहे. त्यामुळे तरी सुद्धा मार्केटमध्ये माल जास्त आल्यामुळे कदाचित किंमत अजून घसरलेली आहे. त्या संदर्भामध्ये पण आपल्याला केंद्राशी बोलता येईल आणि केंद्राची चर्चा करता येईल. नसेल काही लोकांना मिळेल, परंतु आता सर्वांना मदत कशी मिळेल यासाठी शासन प्रयत्नशील राहील. मंत्री आहात म्हणून तुम्हाला विचारतोय, तुम्ही 100% हे बघा, नैसर्गिक आपत्ती हा विषय वेगळा आहे. वेगळा मंत्री जरी असला तरी मी कृषी मंत्री आहे. मला कृषी मंत्री या नात्यानं शेतकऱ्यांना आधार देणं, त्यांना या ठिकाणी धीर देणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. ती जबाबदारी समजून या ठिकाणी मी आलोय. त्यामुळे शासनाकडून काही ना काहीतरी मदत त्यांना निश्चितपणे मिळेल. तो आता प्रश्न असा आहे, फटका बसतो आणि ह्या भागात प्रामुख्याने फळबागा जास्त आहेत, द्राक्ष असेल, डाळिंब असेल, त्याच्या आच्छादनासाठी काही अनुदान वगैरे देण्याचं काही प्रस्ताव आहे? आता अनुदानाचे प्रस्ताव ऑलरेडी आहे, त्याच्यात वाढ करावी असं शेतकऱ्यांची मागणी आहे. तर त्या संदर्भात वाढ केली जाईल. त्या संदर्भामध्ये क्रॉप कव्हरच्या संदर्भामध्ये गांभीर्यपूर्वक विचार केला जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.